ठिकाणी बोलण्याची मित्र आहेत ते वैचारिकतेच्या दृष्टीने माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फार फरक आहे. आम्ही एका शाळेत शिकलो. मी कम्युनिस्ट झालो, ते संघाचे झाले. पण एक गोष्ट राजाभाऊलाही कदाचित आठवत असेल, मी त्यांच्यापेक्षा पुढे 1 वर्षांनी अधिक असेल. बापटांनी, सेनापती बापट असं म्हणाले, देशाचा संसार माझ्या अंगावरी ऐसे थोडे तरी वाटू द्यावं. बाबासाहेब परांजपे शिकवत असत आणि मी स्वतः कवी असल्यामुळं बापटांचं माझ्या दृष्टीने त्यांच्या बाबतीत असं आहे की या गावातच मुळात चौसाळकर कुटुंबांनी अंबेजोगाई हे महाराष्ट्रातलं शैक्षणिक केंद्र आहे अशी जी प्रसिद्धी आहे, ती प्रसिद्धी मिळवण्याचं श्रेय चौसाळकर घराण्याला. राजाभाऊंना माहिती आहे, जुने लोक जर असतील तर त्यांनाही माहीत असेल, राजाभाऊच्या घरासमोर पहिल्यांदा शाळा काढली वामनराव चौसाळकरांनी. स्वामीजी येण्यापूर्वी, बाबासाहेब येण्यापूर्वी. म्हणजे वेळच होतं चौसाळकर फॅमिलीमध्ये लोकांना. मी जे पाहिलं, कृष्णराव चौसाळकर उर्फ भाऊसाहेब चौसाळकर एक मोठं प्रस्थ होतं या गावात. स्वामीजी बाबासाहेब आले त्यांच्यामुळं, आणि त्यांनी योगेश्वरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. शिवाजीरावजी चौसाळकर, त्यांचे वडील जे होते, त्यांचं सुद्धा या बुद्धिवादी माणसांशी चर्चा करणं, वार्तालाप करणं, संवाद करणं हे मी अनेक वेळा पाहिलेलं आहे. मिरजेचे महादेव शास्त्री दिवेकर आले, त्यांच्याशी शास्त्रार्थ शिवाजीरावजींचा जो झाला तो मी ऐकलेला आहे. ते नुसते कृषी पंडित होते असं नव्हे, तर वाङ्मयीन, शैक्षणिक, एकंदर जीवनामध्ये त्यांना अत्यंत रस होता. या सगळ्यांच्यामुळं इथं शिक्षणाचं केंद्र होत गेलेल्या कोलेश्वर शिक्षण संस्थेचे जे कष्ट केले, उन्हात पावसात वाऱ्यात कशाचीही पर्वा न करता या शिक्षण संस्थेला कसं वाढवावं याच्यासाठी जी अविश्रांत त्यांनी मेहनत केली, त्याच्याबद्दल ते जरी माझ्या विचाराशी सहमत नसले तरी मला त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे. आदर या अर्थाने की खरोखरच कुठल्याही याची पर्वा न करता. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की राजाभाऊ ज्या काळात मॅट्रिक झाले, घरची सांपत्तिक स्थिती फारच चांगली होती. चौसाळकर घराण्यामध्ये बरीचशी माणसं पुढे गेली, राजाभाऊ तिथेच थांबले. त्या वयामध्ये त्यांचं ते थांबणं हे अनेक अर्थाने मोठेपणाचं लक्षण आहे. सगळी सुबत्ता असताना, सगळी व्यवस्था असताना शिक्षणाची, त्यांनी एकच एक ध्येय आपल्या मनाशी बाळगून संघाचं काम केलं. ज्या संघाबद्दल सांगितलं जातं, यादवराव जोशी इथे आले पहिल्यांदा, त्यांचा विरोध करणाऱ्यापैकी मी एक होतो, मला माहिती आहे. यादवराव गो बॅक
अशी जी एक घोषणा होती, त्या घोषणेचा प्रमुख कार्यकर्त्यापैकी मी होतो. राजाभाऊ आणि त्यांचे सहकारी त्यांनी कुठल्याही प्रकारे विचलित न होता आपल्या कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन धीर गंभीरपणानं आपल्या जीवनाची वाटचाल केली आणि आज त्यांच्या म्हणजे संघाच्या दृष्टीने सुद्धा ते कृतार्थ झाले असं म्हणणं औचित्यपूर्ण होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या वडिलांचा वारसा त्यांना मिळालेला आहे. ते सुद्धा दुर्दैव असं आहे आपल्या गावामध्ये की घर की बुर्गी दाल बराबर अशी एक म्हण आहे उर्दूमध्ये. त्यांचं जे कर्तृत्व आहे त्यांना कधी अशी प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती, त्यांनी केलीही नाही. आणि असा जो माणूस असतो तो समाज जीवनामध्ये वंदनीय असतो. माझ्या मित्राला ते भाग्य मिळालं याचा मला सार्थ अभिमान वाटतो. राजाभाऊंच्या अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. मी त्यांच्यावर लेखही लिहिणार होतो, मला काही जमलं नाही. मी त्यांची क्षमा मागतो, कारण मी विस्तारितपणाने लिहू शकलो असतो. राजाभाऊ, तुम्ही